श्री गणेशाय नमः. जय जयाजी उद्धार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन. मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती, अग्नीपुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पदरचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्यकुती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुखासभे माझारी देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला. साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीन बंधू. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण तूच की रे मायबापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कडे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बळी, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याचे सहाय्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरीराया. माझ्या चित्ती बसून या ग्रंथ गळसा नेई हा. हे भवांतक भवानी बरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परीस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परीस लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुडीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माता, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अर्पणे अंबे मृडाने. ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन. गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणुसी अभय आता तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे तान्य कठोर, मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलावया शिकवते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचार, लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येत, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करून या एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाती मोक्षपदाचे. संत हेच सनिधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभूत हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरेना कवनास, संतांनी या जगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मनरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माजारी, संत झाले बहुतापरी. हीन पर्वणी आली खरी अवंतार देशकाराने. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. हेच कारण या भूमीचे संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद, ध्रुव, कयादू कुमार, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली, अंजनी कुमार, अज्ञात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरुजे, पदनताचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू, ह्याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज. ज्यांनी धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावून या.
नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लीलेचं वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सखू. चोका सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेंदरास केला महार होऊन हरी. मुकुंद राजे जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांचे नावे येथ मी न साकल्ली आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले, ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मागेच गाईली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपी सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडती, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर, ज्यांचे नाव अजमावर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमळ उदयाला आले, जे सौरभे वेदिते झाले अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानना चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोरो. चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटी निसंशय. शेगावचे पौरवासी परम भाग्याची निश्चयसी, म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ए विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊने कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेतू होता गावे गजानन चरित्रापरी, त्यांची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांनी योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कडे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कडे कोणा लागोन, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्यांचा करणी असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारे आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान, ते त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्याच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपी अवतार धरून आहे महिवीर पूर्णा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करे, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गौरव जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरीन ये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला, ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साचे, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्यापत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचारा घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागे. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाची. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयाची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बाल रविवत, वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला अपपार. आवड निवड साचार राहिली न जवळी दयाच्या.
ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरील शोधन पत्रावळीची करी केवळ निज लिलीने. शीत पडल्या दृष्टी प्रतती मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गर्जोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अनम्म ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदाठाई असे. ज्यांची पटवावया खून चित्ती वेचती दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाला अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अनार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याचे देता काकी तोही सज्जन. द्वारे आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाला म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यकृतीसी अजमावया कारणे. खरे साधू विपिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसी वेड्यापरी वाटे ज्ञान गाडा. हा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले. साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरेगारा एका ठाई मिसळत्या असती जगा ठाई. पारखीतून निवडून घे गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे आला. बंकटलाला अगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करीत असे कळेना. शुद्धा असेला आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीने उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला. ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावून. देवीदास बुवा सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वान्नाने भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावळी भोजन बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो बुडवण्याला. मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नोकरूवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नको. जे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जग. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहारच्या समयाला. बंकटलाला ते पाहून पंताशी करी भाषण. ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलती. तैसाचा हा ज्ञान झेटी मुक्ती रूप. सुभद्रेसाठी वेडा झाले कसवटी याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छ हा जहागीरराव दिला हरीने जयाला. सूर्य माध्यान्नी आला भागभूमीचा. तप्त झाला पाखरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐसा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाची उरले या. हा जेवला यथेच्छपणे तुंबामध्ये नाही पाणी. हिते पंथा या लागून आपण देव आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असले हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभयंतासी पाऊन वदले ते ऐका सांगत. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तीर्थ नाही उरला यकी चितपरी. जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्य बक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिले जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्ही साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंथा आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेली साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाड होता निर्धारी. तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गडूळ पाणी समर्थांना लावा वदने. ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार वाडा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वतले तत्वता. व्यवहारिक अवघ्या कथा ह्यांना सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गडूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूपे त्यांची निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला तिकडे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐसे एकदा समर्थवाणी दोघे गेले गहीवरून. अनन्य भावे समर्थ चरणी लोळा वयात तयार झाले. तो त्याच्या जाणून हित महाराज निघाले पडत वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. ह्या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्लो दावो भाविका प्रत. हेच मेनवी जोडून हात ईश्वरासी दासगणो. श्री हरिहरापर्ण मस्तु शुभम भवतु.
भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त।